आजचा दिवस म्हणजे सुवर्णाच्या पानावरती वाघिणीच्या दुधाने रेखाटता यावा असा दूध सरकरा दिवस म्हणजे आजचा दिवस. आजच्या दिवशी भगवान ज्ञानोबाईंचा जन्म झाला. आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला. आजच्या दिवशी भारताला स्वातंत्र्य प्राप्त झालं. का माझ्या मुळावर बसले महाराज? एकदा 3 विषय कसे मांडायचे मी? विठाला विठाला आपण कसे तरी आडून ओढून कसे तरी मांडूया. अभंग तुकोबारायांचा आहे. तुकोबारा या अभंगामध्ये भगवंत प्रागट्य होणार आहेत. ते कशा स्वरूपामध्ये प्रागट्य होणार आहेत हे याचं आपल्याला चिंतन सांगत आहे. खरं तर आज आपल्याला 3 वर्ग बघायचे. एक संत, एक भगवंत आणि एक तुम्ही आम्ही. देवाला आणावं लागतं. संत येत असतात आणि आपल्याला यावंच लागतं. भगवंताला काय आणावं लागतं? ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येत असते त्या त्यावेळेस भगवंताला आणावंच लागतं. संतांना काय यावं लागतं? संतांना आडरानाने फिरणारे माणसं सन्मार्गाने लावण्यासाठी संतांना यावंच लागतं. आणि तुम्हाला कर्माचा उपभोग भोगण्यासाठी आपल्याला जन्माला यावंच लागतं. देव जन्माला येतो, दृष्टांचा संहार करतो. संत जन्माला येतात, जड जीवांचा उद्धार करतात. तुम्ही आपण जन्माला येतो कर्माचा नाश करण्यासाठी आणि भगवत प्राप्ती करण्यासाठी येतो. भगवान परमात्मा शस्त्र घेऊन येतो. लक्षपूर्वक येतं, ऐकण्यासारखी सूचना आहे. भगवान परमात्मा शस्त्र घेऊन येतो, संत शास्त्र घेऊन येतो. तुम्ही आम्ही कर्म घेऊन येतो. मग भगवान परमात्मा शस्त्र घेऊन येतो, संत शास्त्र घेऊन येतात आणि तुम्ही आम्ही कर्म घेऊन येतो. पण तिघही धर्माचं रक्षण करण्यासाठीच येतात. काय? तिघही धर्माचं रक्षण करण्यासाठीच येतात. भगवान परमात्मा शस्त्र घेऊन येतात, दुष्टांचा संहार करतात म्हणजे धर्माचं रक्षण करतात. संत महात्मे शास्त्र घेऊन येतात, जडजीवांचा उद्धार करतात म्हणजे धर्माचं रक्षण करतात. तुम्ही आम्ही जन्माला येतो, कर्म करतो. कर्म करत असताना आपण राजाधिराज धर्मवीर संभाजी राजांसारखं धर्माचं रक्षण करणारे माणसं सुद्धा जन्माला येतात. विठाला